हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे उशिरा येणारा माणूस. संध्याकाळ झाली की घरात एक वेगळी शांतता पसरायची. ही शांतता समाधानाची नव्हे तर बोलून न निघालेल्या रागाची, न मिटलेल्या वादांची असायची. शंकर मात्र रोज उशिरा घरी यायचा. गल्लीतले लोक म्हणायचे कामचोर आहे, घराकडे लक्ष नाही. ऑफिसमधले सहकारी म्हणायचे बहुतेक बाहेरचं आयुष्य जास्त आवडत असावं. पण कुणालाच माहीत नव्हतं की शंकर उशिरा येत होता कारण त्याला लवकर येणं परवडत नव्हतं. घरात शिरलं की त्याला पहिल्यांदा ऐकू यायचा आवाज, आईचा टोमणा, वडिलांचा संताप, बायकोची चिडचिड आणि कधीकधी भावंडाचं थेट भांडण. तो जेव्हा घरी असायचा तेव्हा भांडणं पेटायची, कारण प्रत्येकाला वाटायचं हा आहे ना, याच्यासमोर बोलूया. शंकर हे सगळं जाणून होता आणि म्हणूनच तो मुद्दाम उशिरा येत होता. तो ऑफिस संपल्यावर थेट घरी येत नसे. कधी मंदिरात बसून राहायचा, कधी स्टेशनवर लोकांची गर्दी बघत, तर कधी रस्त्याच्या कडेला चहाचा एकच कप घेऊन वेळ घालवायचा. त्याला थकवा नव्हता, त्याला भीती होती. भीती होती की आपण घरी गेलो तर पुन्हा शब्दांना धार येईल, नाती तुटतील आणि घर नावाची गोष्ट हळूहळू संपेल. एक दिवस आईने रागाने म्हटलं, हा मुलगा घरी येतोच कधी, याला काही देणं घेणं नाही वाटतं. त्या दिवशी शंकरने पहिल्यांदाच उत्तर दिलं नाही. तो शांतपणे बाहेर गेला आणि रात्री आणखी उशिरा परत आला. त्या रात्री घरात भांडण झालं नाही. सगळे झोपले. घर शांत होतं. तेव्हा शंकरला समजलं, आपली अनुपस्थितीच या घराची शांती आहे. दिवस जात गेले. शंकर अजूनही शांत झाला. कुणाशी वाद नाही, तक्रार नाही, अपेक्षा नाही. पण एक दिवस तो आजारी पडला. 3 दिवस घरीच होता आणि 3 दिवसात घरात इतकी भांडणं झाली की चौथ्या दिवशी आई रडत म्हणाली, तू बाहेर असतोस तेव्हाच घर शांत असतं. त्या वाक्यात आरोप नव्हता, होती फक्त जाणीव. शंकर काहीच बोलला नाही. फक्त एवढंच म्हणाला, मी उशिरा येतो कारण मला घर टाळायचं नसतं, मला घर तुटू नये असं वाटतं. त्या दिवशी पहिल्यांदा सगळ्यांना कळलं, तो पळून जात नव्हता, तो घराला धरून ठेवत होता. कधीकधी जे माणसं दूर दिसतात ती खरं तर सगळ्यात जास्त जवळची असतात. त्यांना मौन हे दुर्लक्ष नसतं, ते त्याग असतो. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.